त्याचं प्रमाण विमाण नको दाखवू, आपण रेसिपी नाही बनवते. असे नको क्रीजेस नको पाडू. मी श्रावणी, मी सलोनी आणि आम्ही दोघी आज करणार आहोत मेकअप चॅलेंज. आम्ही इथे सगळं मेकअपचं सेटअप रेडी करून ठेवलाय. आता तो दिसत नाहीये कारण आमचा कॅमेरा सेटअप इतका चांगला नाहीये. वी आर ट्राइंग इट फॉर द फर्स्ट टाइम. सो द थिंग इज की मेकअप म्हणजे सलोनी जास्त असं प्रॉपर क्रिएटिव्ह मेकअप करते, वेरॅज मी खूप नॉर्मल मेकअप बेसिक मेकअप केलाय आतापर्यंत. बट आमचं चॅलेंज असं असणार आहे की, बट त्याच्या आधी चॅलेंज सांगायच्या आधी मी हे सांगते की हा मेकअप तर आम्ही जो आपल्या घरी असतो तो तर आम्ही घेतलाच आहे. फर्दर मोर आम्ही ब्लिंकिट वरून काही मेकअप ऑर्डर केलाय, कारण आम्ही जे रेफरन्सेस काढलेत ना मेकअपचे, दॅट हॅज मेनी कलर्स. आणि युजली आपण ब्ल्यू कलर्स वगैरे नाही घेत, राईट? ब्ल्यू ब्राउनिश वगैरे घेतो. हा, सो म्हणून आम्ही ब्लिंकिट मधनं काही प्रोडक्ट्स ऑर्डर केलेत. ऑनेस्टली खरं सांगायचं तर हे खूप महाग पडलंय आम्हाला तसं, कारण ॲमेझॉनवर त्यातल्या त्यात पैसे वाचतात. बट मी सांगते मी काय काय ऑर्डर केलंय. ठीक आहे, नॉर्मल मेकअप तर आहेच, थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून हा ना व्हाईट काजल, राईट, फेसेस कॅनडाचं पांढऱ्या कलरचं काजळ मी ऑर्डर केलंय. आता माहित नाही हे किती आपल्याला होईल, म्हणजे आम्ही कधी यूज पण नाही केलं ह्याच्या आधी, फक्त व्हिडिओ मध्ये वगैरे बघितलंय. येस, बट आम्हाला करायचं आहे क्रिएटिव्ह लुक क्रिएट, सो मग त्याच्यासाठी आम्ही घेतलंय. हे आहे, ह्याची प्राइस आहे 249, विच वी हॅव गॉट. आपल्याला 270ला पडलंय का हे? नाही, हे सॉरी आम्हाला सॉरी, दुसरं प्रोडक्ट 270चं आहे. सो हे एक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी मी खूप इन्व्हेस्ट करून घेतली आहे, विच इज आय शॅडो पॅलेट. तर आय शॅडो पॅलेट आहे ही मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. L18, राईट. इतकं मी हे की मला माहित पण नाही हे प्रोनाऊन्स कसं करतोय. बट या मेकअप पॅलेटमध्ये जस्ट बिकॉज आम्हाला हा ग्रीन आणि ब्ल्यू आणि ग्रीन हे दोन कलर आम्हाला भेटले म्हणूनच आम्ही ही पॅलेट घेतली आहे. दॅट्स द ओनली रिझन. आता ह्याच्यानंतर हे किती वापरली जाईल नो आयडिया. जस्ट बिकॉज आमचे सर्च फीज लागत होते म्हणून आय हॅड टू ऑर्डर दिस उनो. आणि मध्ये मध्ये थकल्यावर, मेकअप करून थकल्यावर प्यायला म्हणून हिनी डाएट कोक सांगितलेलं मला, तर एक डाएट कोक पण आम्ही ऑर्डर केलंय. सो दिस इज ऑल वी हॅव ऑर्डर्ड फ्रॉम ब्लिंकिट. तर बघूयात हा आमचा व्हिडिओ कसा असेल. आणि सॉरी, चॅलेंज. तर हा चॅलेंज असं असणार आहे की आधी आम्ही डिसाईड केलेलं की फक्त ती मला मेकअप करेल, कारण ती सगळ्या क्रिएटिव्ह लुक्स वगैरे थोडा ट्राय करते सध्या. बट नंतर म्हटलं हे खूपच नॉर्मल राहील, राईट? मग आम्ही असं चॅलेंज केलंय की ती मला क्रिएटिव्ह लुक आधी करेल काहीतरी वेगळा, नंतर मी पण तिला माझा बेसिक लुक करेल. लाईक मी ट्राय करते क्रिएटिव्ह लुक करायचा, बट बघू कसा लुक क्रिएट होतोय तो. सो लेट्स सी मेकअप चॅलेंज कसं होतंय. आय होप की हिने माझा फेस चांगला करावा, जसा मी हिचा करते नेहमी. आता तू पण माझा कसा करशील माहित नाही. आमचे रेफरन्सेस रेडी आहेत. मी बेटरच रेफरन्स दाखवतो, फोन घे आणि रेफरन्स दाखव. उठावं लागेल मला. तू रेफरन्स जो केलेलास तो तू आत्ता शोधतेस. चालू आहे का? चालू आहे का म्हणजे लोकांना समजलं पाहिजे. तू 2 दिवस हिने घालवलेत रेफरन्स शोधायला आणि ते आता परत तो रेफरन्स. अरे दिसेल लगेच. माझं त्याच्यावरती कपडे कुठले घालायचे हे डन झालंय त्या रेफरन्सवर, आणि आता ती मला रेफरन्स शोधायचं टाइमपास करते. हे काय मिळाला? ठीक आहे, ह्याच्यामध्ये दिसत नाहीये वाटतं. मी इथे फोटो एक देईन की रेफरन्स नक्की काय आहे. ठीक आहे, बस. तर हा रेफरन्स आहे. इथे माझ्या फूल काढणार आहे, ती फूल बनवणार आहे मला मे बी ती. लेट्स गेट स्टार्टेड. मी तिच्यावर काय करणार आहे हा रेफरन्स मी सध्या दाखवत नाहीये, ते थोडंसं आपण गुपितच ठेवूया. काय दाखवणार आहे बट ते थोडं आपण गुपितच ठेवूयात. गुपूत. हा ठीक आहे, चालेल. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो मी थोडासा कॅमेरा सेटअप चेंज केलाय सो दॅट यू गाईज कॅन लुक ॲट माय फेस डिरेक्टली, आणि मेकअप तुम्हाला प्रॉपर दिसेल होपफुली. स्किन केअर वगैरे करून झालंय. आता आपण स्टार्ट करूया विथ मेकअप. आता याच्यामध्ये ना मी खरं सांगते, मला 0 नॉलेज आहे. इव्हन तो मी खूप वेळा 0 नॉलेज पण नाही बोलू शकत एकदम, म्हणजे मला समजत नाही मी कधी कधी कशावर पण काय पण लावते की हायलायटर, कन्सिलर, मला खूप लगेच क्लिक नाही होत. वेळेस सलोनीला थोडीशी आयडिया आहे. तर ज्यांना आयडिया नसेल बेसिक लुक वगैरे कसा करायचा, कन्सिलर किंवा काय प्रायमर वगैरे सगळं कशानंतर काय लावायचं, तर हा व्हिडिओ थोडा युजफुल असेल त्यांच्यासाठी. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. पहिला काय लावतेस? जा प्रायमर आहे.
बघ मी शॉर्ट पॅन्ट घातलीये, तू फुल पॅन्ट घातलीयस, तू उठ आणि जा. येस, ये तो होना ही था, म्हणजे ये तो होना ही था. आम्ही ना लिटरली आता एक असं सेटअप करून बसलोय की जसं की आम्ही विकणार आहे. ते लहानपणी नाही का आपण दुकान खेळतो, तशा टाईपमध्ये आम्ही सेटअप करून बसलोय आता की ह्याच्यानंतर हे लागेल, त्याच्यानंतर ते लागेल. मी खरंच या व्हिडिओसाठी खूप एक्सायटेड आहे, कारण इट जस्ट अ स्टार्टिंग फॉर अस. तर थोडंसं ट्राय करून बघतोय आता. आय होप तू अजून काय विसरली नाहीयेस, राईट? हा, तर आम्ही कसलं काय वापरतो ते पण सांगू फास्ट. ठीक आहे, जास्त टाइम नाही घालवायचा आणि आपण स्टार्ट करूया. मांडी आता- छोटी घाल जरा. आता तू पहिला काय करणार आहेस? आता सगळ्यात आधी मी प्रायमर लावणार आहे. ओके, सॉरी. कलर काय लावतोय आता? कलर करेक्टर कलर करेक्टर लावतोय, कारण तर थोडंसं ज्यांचे जास्त डार्क सर्कल्स असतात त्याने हा तू ऑरेंज कॅमेराच्या बाहेर चाललीयस. हा, ऑरेंज कलर लावायचा. आणि कुठला ऑरेंज? हा मधला. ओके, हा सॉरी. आणि ज्यांचे थोडेसे लाईट आहेत तर हा कलर यूज करू शकतात. आणि ज्यांचे असे आहेत मीडियम असे, इथे आता कन्सिलर लावतो त्याच्यामुळे ग्रे वाटतंय ते, तर त्याने हा कलर आणि हा कलर थोडासा मिक्स करून लावा. आता मी तो मिक्स करूनच लावतेय, समजलं? आणि सगळ्यांना? पिंपल्सला कुठला लावायचा असतो? आता जिथे रेड आहे ना पिंपल आहे तर इथे तुम्ही असं रेडनेस वगैरे असेल स्किनला. आता माझ्या इथे ही नंतर लावेल की नाही मला नाही माहिती, की मला तू सांग एकदम ना green- मला, तू सांग, मी करेल. तर सगळं इथे करेल. ग्रीन कलर लावू शकता, म्हणजे असं ग्रीन कॅन्सल करतो रेडला. कलर थेअरी सारखंच आहे. वर बघ, घाण आहे तुझ्या आतमधली. तोंडावर काय थुकते पागल. कॅमेरावर असं बोलतेस, डोळ्यातली घाण आहे वगैरे, तर तुम्ही काय बोलू? मला वाटलं तू बंद केलाय कॅमेरा, मला काय माहिती. ब्लेंड ब्लेंड ब्लेंड. बरोबर, मी आता ही पावडर लावते. हो हो, एवढं असं प्रमाण विमाण नको दाखवू, आपण रेसिपी नाही बनवते. 2 मूठ पावडर वरती दाखव, आपण किती प्रोफेशनली करतेस तू, दाखव. खरंच चांगलं करतेस, दाखवू शकतेस. म्हणजे तर दाखवते ना. हा, दाखव. दिसत नाही ते म्हणून. हे बाकीचं असं हे करायचं, टॅप 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 करायचं. जरा टॅप टॅप मध्ये जास्तच उडाली ती पावडर. वर बघ, एक्स्ट्रीम. वर बघा, डोळे बंद करून वर बघ. डोळे बंद करून वर बघ म्हणजे मग माझ्या भुवयांना लागेल ना ते, लॅशेसला. तू डोकं इथे नको टाकू, कॅमेरामध्ये ते खूप वियर्ड दिसणार आहे. अगं कारण की मी घेतेच तशी ना. आता मी असं नॉर्मल घेऊ बोल, का? मी भांडत नाही मी पण तुझ्याशी. नॉर्मलच बोलते, तू दोनदा तीनदा बोलते मला. एकदाच सांगितलं मी तू तुला. डोळे नको सारखे हे करू, क्रीजेस येतात, मग नंतर मला बोलशील. आता पावडर आता- लावून झालीये. थर्ड स्टेप वॉज पावडर. हा, ठीक आहे, काय काय केलंस आतापर्यंत? थोडं सगळ्यात आधी मी कन्सिलर लावलं की म्हणजे आधी डार्क सर्कल्स जातात ते की नाही ते बघायला, बट नाही गेले, ग्रे दिसत होते, तर मी कलर करेक्टर यूज केलं. त्याच्यावर पावडर लावली आहे कारण की ते कलर करेक्टर सेट होण्यासाठी, कारण की त्याच्यावर आपण कन्सिलर परत लावणार आहे हलक्या हाताने, म्हणजे ते कसं ब्लेंड नाही व्हायला पाहिजे म्हणून मी ब्लेंड पावडर नाही व्हायला पाहिजे. काय कलर करेक्टर आणि कन्सिलर ब्लेंड नाही व्हायला पाहिजे म्हणून मी मध्ये पावडर लावली, कारण की ते सेट होण्यासाठी मी ते तसं केलं. ठीक आहे, चालेल. काय मला म्हणजे बघ, मला तर नाही समजत आहे जास्त, बट तू जर चुकलीस आणि जर मी एका दिवशी फेमस झालीच, लोकांनी हा व्हिडिओ बघितला, तर हे जे तुझे चुकीच्या स्टेप्स आहेत ते फक्त आता तू मी काय be सगळ्यात ready. नंबर 1 हे नाही, पण normal तर, आता जेवढं मला माहिती तेवढं मी उगीच कर थोडी कर काय कर बोलते. कर. मला जेव्हा लक्षात राहणार नाही ना मेकअप कसं करायचं, हा मी व्हिडिओ बघ. जर हा एंड रिझल्ट चांगला आला तरच मी हा व्हिडिओ बघेल परत. त्याला ब्लेंड करायचं. बेस झालेला आहे. आता यात पिंक कलर आहे, तो आपण ब्लश आणि कन्सिलर मिक्स दाखव करून तर बनवूया. हा जो पिंक कलर आहे ना, ह्याची आय शॅडो नाही आपल्याकडे, म्हणजे सिमिलर आहे शेड थोडीशी. ब्लश कुठे लावणार आहेस? डोळ्यांवर. ताई काहीतरी जुगाड तर करावंच लागेल ना आपल्याला. ओके. हा ब्लश मी घेतलेला आहे, जो ताईने घेतलेला आहे विकत. सगळं मीच घेतलेलं आहे विकत तसं, मेकअप मी करते ना, बट विकत मी घेतलाय ना. हा पूर्ण मेकअप किती रुपयाचा असेल? किती महाग?
हळू थोडं घेते. अगं ताई वेस्ट नाही जाणार आहे. ओके लगेच चिडून नको बोलू. नाही, नाही, मला माहित. हळू बोल. अगं तू ह्याच्याने मिक्स करते मी, बघू. दाखव जरा ते काय झालंय. पिंकिश शेड अजून ब्लश थोडासा पाहिजे अजून. सस्ती पॅलेट. मी काय तुझा हात करून करत होते काय यार तू. शेड रेडी आहे, आता करूया आपण. त्याच्या आधी म्हणजे डोळे बघा. भाई हा वाला जो आहे ना ब्रशचा हे सेट घेऊ टोचतोय. नका कोणी. टोचतोय जाम खूपच. दिसायला एकदम असा चांगला वाटतोय प्रीमियम आणि लक्झरी. कुठला आहे ग? स्विस ब्युटीचा आहे ना. स्विस ब्युटी. तू सॅटिस्फाय आहे ना? मला काय, मला एंड रिझल्ट तसा आल्याशी मतलब ना. एवढं ट्रान्झिशन वगैरे करणार आहे मी इंस्टाग्राम. अगं शांत बस ना. बोलली फक्त. हा माहितीये बट तू बोलताना ओके काय करू? भूक लागली मला थोडी. वर बघ. वर बघ ना, वर बघ. सर, आपके पास खाने के लिए कुछ है क्या? नहीं, आपके पास रहने के लिए आई हूँ. झालं? नाही. मग असं काय हे केलं? माझं ते खायचं ते. ओके. आता आपल्याकडे रेड वाला तर लिप लाइनर आहे. थोडंसं रेडिश आहे ना हे. आणि हे वर पिंक आहे. हा, इथे मध्ये ना ते थोडंसं रेडिश आहे. जे आतमध्ये असतं ना तो ते रेड आहे. जुगाड, सगळे जुगाड. आता मी काजळ लावते. रेड रेड रेड. हा मग हाई मला काय माहिती, खूप वेळ वाटते. तू लिपस्टिक लावते ज काजळ. आपण काहीतरी खाऊ शकते कमी म्हणजे करता करता. मग तू डोळ्याचं करतेस, ओठांचं थोडी करतेस. काय करू जाऊन? खा. ओ माय गॉड, मस्त केलंयस. मस्त. मला एकदम असं लाल लाल डोळे बनवलेत. काही मला थोडासा छोटासा ब्रेक घेतला. लच्छा पराठा खाता खाता हा मेकअप करूयात आपण. ब्रेक संपलाय फायनली. विचारते तुला. हो. अरे कॅमेरा बघून काय गिरू दे म्हणजे हे डोळे बंद. मला वाटलं होतं ह्याला एवढा वेळ लागेल, ते पण एका डोळ्याला. मी पण पहिल्यांदा करते ना. आता हा दुसरा कलर बनवते मी. गाईज आफ्टर ऑलमोस्ट 15 to 20 minutes तेवढंच लागले असतील ना. हा. दिस इज द प्रोग्रेस. याला इतका वेळ लागतोय ना, म्हणजे ते अजून ते बाकी कॅमेरामध्ये आहे. कसं दिसतंय आय एम नॉट शुअर. बट ताईला आवडलंय. मी असं बोलली तर आहेच असं. म्हणजे तुला नाही आवडलंय? असं दिसतंय ते. ठीक आहे, आता खूप जास्त प्रोसिजर बाकी आहे. इथे फ्लावर्स टाकायचे, लायनर लावायचंय. आणि हे जे माझे काही पांढरे केस केलेत सलोनीनी, हे लावलं माझ्या डोक्याला असं करून. माहिती पण नव्हतं. सो असं काहीसं दिसतंय हे. मी तुमचा जास्त टाइम वेस्ट नाही केला. आता फक्त फ्लावर्स बाकी आहेत. त्याच्यामध्ये पण मी आय डोंट थिंक हे दाखवायला पाहिजे व्लॉगवर. खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. आता फास्ट ह्याच्यात करू शकतेस. नाही, पण माझ्याकडे स्पेस नाहीये. चालेल चालेल. हे यूज तर हे वालं व्हाईट लायनर आहे आपल्याकडे, ते यूज करायचं. पहिल्यांदा यूज करते. येस, लेट्स सी कसं होतं. बाकी माझा एक सेकंड साईड होतेस का जरा. बाकी माझा मेकअप काहीसा असं दिसतोय. फक्त आय मेकअपच झालाय, बाकी डन नाही अजून. बाकी करायचंय मला. जज नको करू लगेच. बाय द वे माझे आउटफिट्स वगैरे वेगळे नाही ना, ह्याच्यामध्ये खूप मी जोकर सारखी दिसत असावी मे बी. पण हॅलो गाईज, सो दिस इज द लुक. तुम्हाला एकदम असा शॉक बसला असेल राईट, की आम्ही मगाशी किती चांगल्या एका प्रॉपर सेटअपमध्ये बसलेलो आणि आता लाईट वगैरे लावून काय आहे. सो लेट मी टेल यू की इथे अचानक भयानक 4:30 वाजले दुपारचे आणि खूप जास्त पाऊस चालू झालाय. बट आणि त्याच्यामुळे लाईट वगैरे पण गेली आहे. बट जस्ट लुक ॲट द डिटेल्स. हे दोन्ही साईडला आहे आणि मी ऑलरेडी फोटोज आणि ट्रान्झिशन रील वगैरे काढली आणि मी खूप मस्त असं एकदम हॉट, क्लासी, क्यूट सगळे लुक सोबत आलेत. तर मी आर्ट आहे अँड हिअर इज द आर्टिस्ट. मी आर्टिस्ट आहे. तुम्ही बघू शकता माझ्या हाताला
मी हात पूर्ण पेंट केलाय स्वतःचा. आणि अनफॉर्च्युनेटली आय थिंक इवन द गॉड डिड नॉट वॉन्ट मी टू पेंट ऑन यू मे बी. कारण माझा तुझ्याकडनं मेकअप तुझा माझ्याकडून मेकअप आज नाही होऊ शकत आहे, कारण लाईट गेली. आता हिनी पण बिचारी माझ्या तोंडावर अशी फ्लॅश मारून उभी आहे कारण माझा मेकअप दिसावा. तर इतका सुंदर लुक केला आहे हा, खूप प्रिटी आहे. म्हणजे ना, आय विश लाईट गेली नसती यार, या मेकअपला असं जस्टिस मिळाला असता. बट अनफॉर्च्युनेटली चॅलेंज नाही झाला आजचं, सॉरी. हा जस्ट मेकअप लुक एक आपण बनवला आहे. ओ माय गॉड, इथे पाऊस बघ. शिट शिट शिट, खूप जास्त पाऊस चालू झाला आहे. आमची लाईट गेली आहे आणि वी नीड टू सेव्ह द बॅटरी, कारण अदरवाईज जर हा पाऊस असाच पडत राहिला ना तर काहीच नाही होणार आमचं. होणार कसा हा मेकअप ते बघू, ते मी ब्लॉगमध्ये नाही दाखवणार, ते मला सलोनीच हेल्प करेल. बाय द वे गाईज, हा जो L18चा आय शॅडो पॅलेट मी घेतला आणि तुम्हाला मगाशी दाखवलेला, हा मी यूज करणार होती सलोनीच्या लुकसाठी. बट अनफॉर्च्युनेटली और मे बी फॉर्च्युनेटली वी कुडंट यूज इट. तर नंतर सलोनी असंच रँडमली ट्राय करत होती आणि ह्याचं पिगमेंटेशन खूप जास्तच घाण आहे, तर घेऊ नका, हे खरं सांगते. अनफॉर्च्युनेटली ब्लिंकिट इतकं घाण आहे ना, सो हे रिटर्न नाही करू शकत आम्ही. पण मी खरंच बघितलं याचं कितीही घासलं ना पिगमेंटेशन तरी पण खूप घाण आहे, सो डोंट बाय इट. ही एक टिप देऊन मी व्हिडिओ एंड करते. बाय.